सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया जय। नमस्कार, मी पूजा वपू किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। लाडक्या गणपती बाप्पाचा आवडतीचा प्रसाद म्हणजे मोदक। तर आज आपण दोन प्रकारचे मोदक करणार आहोत, एक आहे खवा मोदक आणि एक आहे गुलकंद खवा मोदक। तर चला पाहूयात रेसिपी। येथे आपण खवा मोदक बनवण्यासाठी 2 वाट्या खवा घेतला आहे। खवा किसून घ्यायचा आहे। खव्याचे वजनी प्रमाण 200 ग्रॅम आहे। खवा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। मंद गॅसवर खवा परतायचा आहे। खवा चांगला गरम झाला की पाव वाटी साखर घालायची आहे। वजनी प्रमाण आहे 50 ग्रॅम। साखर खव्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर मिश्रण पातळ झाले की मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटांनंतर मिश्रण चटचट उडू लागले व मिश्रणाची गोळी झाली की अजून 3 ते 4 मिनिटं परतून घेऊ। मिश्रणाची गोळी झाली की समजायचे मिश्रण तयार आहे। गॅस बंद करूया। मिश्रण करण्यासाठी मला येथे 9 ते 10 मिनिटं लागली आहेत। मिश्रणाचा गोळा करून कॉटनचा कपडा पाण्यात घालून पिळून मिश्रणावर झाकायचा आहे व फ्रीज मध्ये 1 तास झाकून ठेवायचा आहे। 1 तासानंतर मिश्रण हाताने तोडून घेऊ। मोदक साच्यामध्ये थोडेसे तूप लावून घेऊ। खरं तर साच्याला पहिल्यांदाच तूप लावून घ्यायचे आहे। साच्याला केशराची काडी ठेवून घेऊ। व मिश्रण केशर काडीवर भरून साचा बंद करून पुन्हा मिश्रण घट्ट करायचे आहे। मिश्रण दाबून भरल्यानंतर मोदकाला सुबक आकार येईल। हे बघा, खूप छान मोदक तयार झाले आहेत। खुसखुशीत असे छान खवा मोदक तयार झाले आहेत। तर आता आपण खवा गुलकंद मोदक बनवूया। गुलकंद खवा मोदक बनवण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे। 45 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे। खवा कमी फ्लेमवर घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। सारखे परतत राहायचे आहे।
5-7 मिनिटं खवा परतून झाला की परातीत काढून थंड करून घ्यायचे आहे. गुलाबाच्या पाकळ्या बारीक कापून थोड्याशा तुपावर 10 ते 12 सेकंद परतून घ्यायचे आहे. खवा थंड झाल्यावरच पिठी साखर घालायची आहे. गरम असताना पिठी साखर घातली की खवा पातळ होऊ शकतो. ही रेसिपी इन्स्टंट असल्या कारणाने लगेच मोदक बनवायचे आहे. खवा, 2 चमचे पिठी साखर, गुलाबाच्या पाकळ्या एकजीव करून गोळा बनवायचा आहे. मोदकाच्या साच्याला थोडेसे तूप लावून मिश्रण भरून घेऊ व मधोमध थोडेसे गुलकंद भरून घेऊ. पुन्हा वरतून मिश्रण भरून घेऊ. अशा प्रकारे बघा मोदक तयार झाले आहेत. दुसरी पद्धत करण्यासाठी मिश्रणात गुलकंद, फूड कलर मधला रेड कलर 1 ते 2 थेंब घालायचा आहे. एकजीव करून साच्यामध्ये भरून मोदक तयार करायचा आहे. गुलकंद मोदक गणपती बाप्पासाठी नक्की करून बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. जय. मला तर मोदक खूप आवडले. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.